प्रयत्न दिसणार आहे तो म्हणजेच संघाचा हेतू असणार आहे आणि आपण पाहिलं होतं बाहेर स्पोर्ट कडनं सलामीची जोडी उतरली ती सुजल मोरे आणि वैभव केळकर. आपण पाहिलं होतं मित्रांनो की पंकज स्मृती संघाचा कर्णधाराचा मानस आहे की समोरचा संघ म्हणजेच सुजल मोरे सारखा तगडा फलंदाज आपण पाहणार आहोत आणि या फलंदाजाला आखण्याचा पूर्ण प्लॅन केलेला आपण पाहतोय. स्वप्नील आताच्या झालेल्या सामन्यामध्ये सामन्याचा मानकरी ठरतोय पंकज नागवेकर. तर पंकज नागवेकरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार बहाल करण्यासाठी मी इथे विनंती करतोय. आताच्या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जो आहे पंकज नागवेकरला देण्यात येणार आहे. तर यशवंत पटेल यांच्या हस्ते आपण तो वितरित करणार आहोत. थंड्याची बॉटल आली आहे का इकडे? यश गावडे यांनी देखील इथे यायचं. यश गावडे थंडीची बॉटल आणा लगेच. धन्यवाद. थंडीची बॉटल आली नाहीये. आली की दरम्यान इथे पहिल्या इनिंगचा प्रारंभ होतोय. पंच संदेशजी गावडे सर आणि अजयजी शिवलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू असणार आहे प्रशांतजी केळकरांचा. पहिल्या चेंडूवरती लाफ्टर फटका म्हणावा लागेल सुजल मोरेच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांनी आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं इथे ओपन करताना पाहायला मिळतोय. मला वाटतं म्हणजेच माय स्पोर्टचा हा खेळाडू. मला वाटते स्वप्नील हा आता इंजिन गरम झालेला आहे स्वप्नील सुजलचं. कारण मागाच्या सामन्यामध्ये भोपळा घेऊन गेलाय आणि आता तो आदल्यावर काठी मारायला सज्ज झालेला आहे. नक्कीच नक्कीच सागर आपण तो प्रयत्न दिसतोय कारण प्रशांतजी केळकर यांच्या एक अनुभव असा गोलंदाजा आपण पाहिला होता अगोदरच्या सामन्यांमध्ये. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू कट होतोय परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय आणि 1 धाव मिळते ती मुन्ना मोरे याला आणि एका धावेने आपली धावसंख्या वाढवण्याचा इथे प्रयत्न यशस्वीरित्या केलेला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये सुजलला बाद करणं ही सगळ्यात महत्वाचं लक्ष असणार आहे. प्रकाश नागवेकरने प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅनवरती कसं वर्किंग केलं जातं हे पाहण्यासारखं आहे. रुपेश पारकर काय प्लॅन करतो हे देखील पाहण्यासारखं आहे. पुन्हा एकदा प्रशांत टू. हा आता मात्र जोरदार चांगला चेंडू. बीट झाला होता फलंदाज सुजल. थोडासा मला वाटतं टायमिंग कमी पडलाय परंतु चांगला चेंडू बीट झाला होता. इथं प्रशांत केळकर अतिशय उत्कृष्ट असा हा गोलंदाज आहे. रत्नागिरी मध्ये आज तो आला आणि इथे खेळतोय. नाहीतर मुंबई जर विचार केला तर शिवाजी पार्कच्या मैदानावरती कंटिन्युअसली सॅटर्डे संडे टुर्नामेंट खेळत असणारा हा प्रशांत केळकर. नक्कीच सागर आपला अनुभव इथे मात्र पणाला लावताना आपण पाहायला मिळतोय तो म्हणजेच ठोकंबले प्रीमियर लीग मध्ये. दरम्यान पुन्हा एकदा प्रशांतजी केळकर तयार असणार. सुंदर चेंडू आहे तितका सुंदर आहे त्या खेळून काढला. जेलचा एक प्रयत्न झाला होता कौशलला उंच उडी मारता आली नाही आहे. कौशलला उंच उडी मारता आली नाही कारण झेल झाला असता परंतु पाय उंच उड्या मारायला सज्ज नाही आहेत. परंतु काय हरकत नाही पण प्रयत्न केला होता. बांध अडवा आला. कारण समोरच्या संघाला रोखायचं असेल तर सुजल मोरे म्हणजेच मुन्ना मोरे सारख्या तगड्या फलंदाजाला लवकर बाद करणं आव्हानात्मक असणार आहे. ते म्हणजेच पंकज स्मृती संघासमोर सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थोडासा गेम प्लॅन दिसतोय इथे तो म्हणजेच पंकज स्मृती संघाचा आणि सुंदर चेंडू कट केला स्लिपच्या दिशेने फटका जातोय. पाहूया आणि एक अप्रतिम धावचित करण्याची संधी इथे प्राप्त केली होती वीरेश मोरे यांनी परंतु संधी वाया जाते आणि दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चोरटी धाव देखील ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आपण पाहतोय ती म्हणजेच मुन्ना आणि वैभव याची. पहिले षटक प्रगतीपथात आहे. अतिशय चांगली रणनीती पाहायला मिळते. ज्या पद्धतीचा सिली पॉइंट लावला गेला होता त्या क्षेत्ररक्षकाला हटवलं गेलं. आता स्वेरलेकच्या दिशेनं मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं आणलं गेलंय. पुन्हा एकदा वैभवसाठी हा चेंडू होता आणि हा देखील सुरेख चेंडू बीट झालाय. कुठलीही धाव मिळत नाही. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती बिनबाद 8. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रशांत केळकरच्या माध्यमातून. पाहूया क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय आणि गोलंदाजीसाठी कोण येतोय
हे पाहण्यासारखं आहे. कारण इथं दिसलं की फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकताना दिसतोय. मला वाटते कौशल मोरेकडे चेंडू सुपूर्द केला जातोय की काय असं पाहण्यासारखं आहे. कारण कौशल मोरे एक हलवा चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा गोलंदाज, पण नाही, थोडासा उशिराने त्याला बोलवलं जाईल असं वाटतंय. समीर मोरेकडे चेंडू दिला जातोय. समीर मोरे या मैदानावरती पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये देखील अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी समीरनं केली होती. पाहूया समीर काय करतो. परंतु इरादे स्पष्ट दिसत आहेत पंकस्मृती संघाचे. आताचा जर सामना पंकस्मृती संघाने जिंकला तर उद्या होणारे दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीत जाण्याची संधी त्यांना जास्त आहे. नॉकआउट नक्कीच, स्टेजला सागर. जाण्याची संधी त्यांना जास्त आहे. त्यामुळे याच सामन्यामध्ये जीव टाकता येण्याचा प्रयत्न केला जातोय. काय वाटतंय सागर, ही जी आपण क्षेत्ररक्षण जे पाहतोय, सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं, एक नवीन गेम प्लॅन म्हणावा लागेल तो म्हणजेच पंकस्मृती संघाचा खरंच कर्णधाराचा. स्वप्नील म्हणावं लागेल कारण असा क्षेत्ररक्षण कधीच लावलं जात नाही. 5 क्षेत्ररक्षक नक्कीच सीमारेषेवर, पण एक क्षेत्ररक्षक सिली पॉइंटच्या दरम्यान उभा आहे. येस येस सागर. हा बघ, कारण सुजलला त्याच जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे. एक प्रयत्न चेंडू करतोय. वाईट गेला तरी हरकत नाही, पण सुजलला आमंत्रित केलं जातंय की ऑफ साईडला फटका खेळव. ही चालबाजी रुपेश पारकर आहे, वीरेश मोरे आहे, सुदेश पाटील आहे, प्रकाश नागवेकर जे हेड कोच या टीमचे आहेत, त्यांच्या माध्यमातून ही रणनीती आखली नक्कीच गेली आहे. नक्कीच सागर, सुंदर नमुना इथे पेश केला जातो या क्षेत्ररक्षणाचा आपण पाहतोय या मैदानामध्ये. आणि हा मात्र सुंदर असा फटका लेग साईडच्या चेंडू कट केलाय. पाहूया रुपेश पारकर पण चेंडू खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सुशील मोरेचा आपण पाहतोय आणि या फटक्याने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही बॅटरच्या मदतीने. 2 बघा धावांनी स्वप्नील, धावसंख्या इथं दिसतंय वाढते. की सुशील मोरे आज बऱ्याच वर्षानंतर तो डीपीएल मध्ये खेळतो, परंतु वर्षभर प्रॅक्टिस नसते. पण आता देखील सीमारेषावरनं थ्रो डायरेक्ट यष्टिरक्षकाकडे जातो. परंतु आता जे नवोदित जे खेळाडू आहेत त्यांचे 3-4 टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकाचा यष्टिरक्षकाकडे जात असतो. एक कमालीचा फिटनेस इथं पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा सागर. क्षेत्ररक्षणात बदल. कौशल मोरे काहीतरी कानमंत्र देऊन मला वाटतं शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं तैनात होत आहेत. एक चांगला गोलंदाजचा नमुना पेश करतोय तो समीर. फुलटॉस चेंडू अडकलाय जाळ्यात नाही, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडतोय. आणि इथं नक्कीच ज्या पद्धतीची रणनीती आखली गेली आहे ती स्पष्ट दिसते. दरम्यान इथं मागच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आम्ही बहाल करतोय. पंकज नागवेकर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय आणि तो बहाल करण्यासाठी मी अशोक पडाळ यांना विनंती करतोय, यशवंत पडाळ यांना विनंती करतोय की त्यांनी तो बहाल करायचा आहे. आणि पंकज नागवेकर, एक मिनिट, झेल पाहूया झेल होतोय का. आणि सुरेख झेल पिंट्या पडाळकडनं घेतला जातोय. धन्यवाद. येतोय मॅन ऑफ द मॅच कडे. पंकज नागवेकर या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, परंतु तो पुरस्कार त्यांना बहाल केलाय यश गावडेला. पंकज काय म्हणत चाललंय? एका कॅचमुळे ही पूर्ण मॅच टर्न झाली, म्हणून मी हे बक्षीस यशवंत गावडेला देतोय. सॉरी, यश गावडेला देतोय. यश गावडेला मागाच्या सामन्याचा मॅन ऑफ द पुरस्कार पंकज स्वतःहून बहाल करतोय. धन्यवाद पंकज. फोटो घे त्याचा. थँक्यू. पुन्हा एकदा आपण सामन्यात येतोय. समीर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. नक्कीच सागर, सुंदर झेल टिपला होता सीमारेषेजवळ यश गावडे यांनी आणि पूर्ण चित्र पालटलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा या इनिंग मध्ये परत येतो ना समीर. चेंडू पेक करणार आहे विरासाठी आणि काय सुंदर फटका आहे. अप्रतिम फटका पाहिला ढोपर आपण. टेकवलाय आणि ढोपरी हा फटका मारलाय. खरंच अप्रतिम असा हा फटका. नक्कीच सागर, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की सासू गेली ठचका लागून जावं याला 90 टाकून आणि काय फटका मारलाय घुटना टेकून. असा हा अफलातून फटका आपण पाहिला, तो म्हणजेच विराटच्या बॅटमधून. आणि 6 धावा बहाल केल्यात आपल्या संघासाठी. बहुमूल्य अशा ह्या धावा ठरणार आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इनिंगमध्ये आपण या धावा किती महत्त्वाच्या ठरतात हे पाहणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा समीर तयार, सामना करणारा विराज. आणि हा मात्र सुंदर आखुडलेंचा चेंडू कौशल, होता, शाबास परंतु चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण कौशल मोरेंचा आपण पाहिलं आणि 1 धाव
घेण्यात यशस्वी ठरला. विराज आपल्या संघासाठी स्ट्राईक पुन्हा एकदा चेंज होते आणि आता मात्र मुन्ना मोरे स्वप्नील ऑफसाईडच्या दिशेने बघितलं असतं, पॉईंटच्या दिशेने तेजस मोरे सज्ज आहे, कव्हरच्या नक्कीच. दिशेने स्वप्नील पड्याळ आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेवर जर विचार केला तर इथं प्रशांत केळकर आहे. लॉंग ऑफच्या सीमारेषेवर विरेश मोरे आहे आणि हा झेल पाहूया, झेल खाली आहे आणि काय अप्रतिम केलाय प्रशांत केळकर यांच्या आणि मुन्ना मोरे बाद. सुजल मोरेला फसवला इथं आणि या झेलसाठी अप्रतिम अशा टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते प्रशांत केळकरचं. उत्कृष्ट असा झेल. येस येस सागर, काय सेलिब्रेशन आपण प्रकाश पाहतोय. नागवेकर यांच्याकडून रोख 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या झेलसाठी. नक्कीच नक्कीच सागर. आणि सागर तुला पाहिलंच ना काय सेलिब्रेशन केलं होतं अगोदरच्या आपण म्हणजे वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये पाहिलं होतं. इंग्लंडच्या सामन्यामध्ये अक्षर पटेलने झेल टिपला होता आणि ते सूर्याचं सेलिब्रेशन आपण पाहिलं होतं. तेच सेलिब्रेशन आज प्रशांतजी केळकर यांनी झेल टिपल्यानंतर आपण पाहतोय तो म्हणजेच पंकज स्मृतीच्या या संघाकडून धावसंख्या होते 19 धावा. कौशल आणि रुपेश यांच्यामध्ये काहीतरी बोलणं केलं जात आहे आणि मला वाटते कौशल मोरे गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 2 गडी बाद 19. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. दरम्यान प्रथमेश कोलगे स्ट्राईककडे पाहायला मिळतोय विराज सनगरे. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय रुपेश पारकर. वैयक्तिक संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय तो रुपेश. सागर आपण पाहिलं होतं की नाणेफेकीच्या दरम्यान की रुपेश पारकर यांची ती रणनीती होती सुजल मोरेला आउट करण्याची, बाद करण्याची, आणि ती रणनीती तो प्लॅन किती सक्सेस ठरलाय सागर. कारण आपल्या चेंडूवरती आपल्या गोलंदाजीवरती मुन्नासारख्या तगड्या फलंदाजाला माघारी परतलंय ते म्हणजेच रुपेश पारकर या गोलंदाजाने. आणि आता मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. निश्चितच संदेशजी गावडे सर यांचा स्वर चेंडूचा इशारा होत आहे. एक अवांतर धाव मिळणार आहे ती म्हणजेच माहीर स्पोर्ट्स संघाला धावसंख्या वाढण्यात मात्र मदत ठरते आहे. आणि काय मात्र मोठा फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार सुंदररित्या टायमिंग आपण पाहिलं होतं ते म्हणजेच विराज सनगरेच्या बॅट मधून. आणि या 6 धावांनी धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या होते आहे 2 गडी बाद 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. अप्रतिम फटकेबाजी विराजाची आपण पाहतो या लीग मध्ये. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं उत्कृष्ट षटकार विराजच्या बॅट मधून आलेत आणि आता मात्र त्याच फॉर्म मध्ये विराज परत आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा रुपेश पारकर तयार असणार आहे. आता मात्र फसवा चेंडू आहे. लेग स्विचच्या दिशेने कट केलेला फटका 1 धावेसाठी डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय आणि 1 धाव मिळते ती विराजला, 1 धाव मिळते ती स्मार्ट स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा विराजाच्या बॅट मधून मोठा फटका. पाहूया झेल होणार का. काय अटेम्प्ट केला होता सुशील याने, परंतु झेल निसटतो. एक जीवदान म्हणावं लागेल ते म्हणजेच विराजला. या फटक्यानिशी 2 धाव मिळतात विराजला, 2 धाव मिळतात माहीर स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा रुपेश. अगोदरच म्हटलं होतं की आपला अनुभव पणाला लावताना रुपेश पारकर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फसवा चेंडू होता रुपेश पारकर यांचा, परंतु अप्रतिम जेल घेण्याचा प्रयत्न झाला. लेग साईडच्या दिशेने चेंडू काट केलाय. पाहूया एकदा निघतायत आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने 1 धावेसाठी. 1 धावून धावसंख्या वाढते आहे. सचिन मांगडे झपकन चेंडू खाली आला होता, परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलेला फटका आपण पाहिला होता या मैदानामध्ये. पुन्हा एकदा रुपेश आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज. रुपेश तयार असणार आहे. चिंट्या तयार असणार आणि आज लेग साईडच्या दिशेने ढकललाय. पाहूया किती धावा मिळतात. 2री धाव इथं पूर्ण होते आहे आणि धावतीच्या स्वरूपात प्रथमेश बाद होऊन तंबूत परततोय. मोठा धक्का म्हणावा लागेल माहीर स्पोर्ट्स संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आपण पाहतोय ते म्हणजेच पंकज स्मृती सिनियर संघाचं. आता येतोय तो अजिंक्य भुते.
सुंदर सुरुवात झालेली आपण पाहिली होती अगोदरच्या षटकांमध्ये, परंतु रुपेश पारकर एक तगडा गोलंदाज म्हणावा लागेल, तो म्हणजेच पंकजमती संघाचा आपला अनुभव इथे पणाला लावला आणि खरोखर फलंदाजांना जखडून ठेवले. धावगतीला लगाम लावण्यात यशस्वी ठरलेला असा गोलंदाज आपण पाहतोय पंकजमती संघाकडून रुपेश पारकर. रुपेश पुन्हा एकदा असणार आहे. तयार. ऑफसाईडच्या दिशेने ढकललाय. पाहूया किती धावा मिळतात. एका धावेवर समाधान मानावं लागते ते विराजाला. दरम्यान माझ्या होते तिसरं षटक देखील इथे समाप्त होत आहे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्ती धाव संख्या झालेली आहे 32 धावा. 32 धावा. आणि आता मात्र चौथं षटक घेऊन येतोय तो कौशल मोरे, फिरकी जादुई गोलंदाज. पाहूया या फिरकी जादुई गोलंदाजी किमया काय आहे. मला अपेक्षाच होती की कौशल मोरेकडे चेंडू सुपूर्द करावा आणि राकेश पारकर यानं बक्षीस लावलाय की पहिल्या चेंडूवर जर कौशलने विकेट काढली तर रोख 100 रुपयाचं बक्षीस, 100 रुपयाचं बक्षीस इथं देण्यात येणार आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट काढली कौशल मोरेनं तर रोख 100 रुपयाचं बक्षीस राकेश पारकर यांच्याकडून. पाहूया समोर आहे तो चिंट्या, समोर गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो कौशल मोरे आणि हा चेंडू जोरदार अपील. काय गुगली म्हणावी लागेल सागर. कौशल मोरे जे आपण पाहतोय आपला अनुभव पुन्हा एकदा पन्नाला लावला अतिशय इकडे. चांगली गोलंदाजी कौशल मोरे कडनं केली जाते. फिरकी लेग स्पिन गोलंदाजी करतो. नक्कीच. स्पीड जर म्हटलं तर 30-40 स्पीड ठेवून तो गोलंदाजी करतो. फार तर एक शेनवॉनच्या आठवण येते इथं की ज्या वेळचा चेंडू लेग पिचच्या बाहेर व्हायचा पिच आणि ऑफ स्टंपवर घेऊन जायचा आणि हा चेंडू पाहूया विकेट घेण्याची शक्यता. गोल गोल फिरत फिरत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला इथं संदेशनं रुपेश पारकरने, परंतु 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 2 धावा मिळत आहेत चिंट्याला, 2 धावा मिळत आहेत माहीर स्पोर्ट्स संघाला. पंकज स्मृतीचा गोलंदाज कौशल मोरे एक वेगळ्या अंदाजामध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच सागर, कारण शेनहॉन या गोलंदाजीची आठवण इथे आपण पाहतोय, कारण सेम ऍक्शन म्हणावी लागेल ती कौशल मोरे याची, या गोलंदाजाची. पाहूया विराज सनगरे सारखी महत्वाची विकेट या षटकामध्ये पटकवण्यात यश मिळतंय का या गोलंदाजाला, पंकज स्मृतीच्या या गोलंदाजाला. दरम्यान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बरोबर तयार. आपण या क्रिकेटमध्ये पाहतोय सागर की फास्ट मारा केला जातो, परंतु स्पिनच्या गोलंदाजी देखील करामत करता येते हे आपण इथे पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका, आता झेलचा प्रयत्न होणार का आणि अप्रतिम झेल. वाह क्या बात है, क्या बात है. कौशल मोरेने विकेट काढली आहे. येस, आणि रुपेश पारकर याने हा टिपलेला आपलातून झेल आपण पाहिलाय, तो म्हणजेच लेग साइडच्या दिशेने. सुंदर नजारा. पंकज स्मृती रंगामध्ये आले आहे. दुपारच्या 17 नंतर जो काय रंग आलाय पंकज स्मृती संघाला तो काय वेगळाच रंग आहे. येस येस सागर, कारण आजच्या रंगपंचमीच्या या मुहूर्तावरती रंगात रंगतोय तो म्हणजेच पंकज स्मृतीचा आपण पाहतोय. सकाळचा रंग काय होता, सकाळचं ऊन होतं, कडकडीत झालं होतं, त्यामुळे तापलं होतं, परंतु दुपारच्या सुरुवांच्या मीटिंग नंतर अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही सामना रंगतोय. येस येस सागर, आणि तो रंग चढलेला आपण इथं पाहतोय या मैदानावरती. कारण सकाळी डोकं चालत नव्हतं, पण दुपारच्या मीटिंग नंतर मात्र अतिशय चांगलं रणनीती हाकली गेली आहे. पुन्हा एकदा कौशल मोरे, पाहूया चैतन्य गावडेसाठी हा चेंडू, हा देखील जोरदार अपील. वाह काय चेंडू फेक होत आहे सागर, काय सुंदर गोलंदाजीचा नमुना इथे पेश केला जातो कौशल मोरे याच्या गोलंदाजीवरती. धाव संख्या मात्र जैसे ती आहे, धाव संख्येला पूर्णपणे लगाम लावलेला इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा कौशल या षटकात आपली जादुई गोलंदाजी पेश करताना आणि हा देखील फसवा चेंडू आणि बाद. दुसरी सफलता. रन किती दिला नाही बोल. 34 ना.
धावसंख्या मात्र जैसे ते 34 म्हणजे 34 धावा धावपल करते झलकते. काय म्हणजे या सुंदर षटकात केवळ 2 धावा दोन धावा नक्कीच कौशलने सागर. दिल्यात. काय मला किती गोलंदाजी चेंडू येणं आहे. बाकी आहे? 2 चेंडू बाकी आहेत. शुभम सावंत एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू बाकी. कौशल मोरे अतिशय सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा. अरे ओढतोय आणि बाद तिसरा गडी बाद होतोय आणि सुंदर कौशल मोरे गोलंदाजी. यस, कौशल मोरेचं सेलिब्रेशन आपण पाहतोय. तो आणि आनंद एकच धाव. चेहऱ्यावरती पाहतोय. केवळ एकच धाव दिल्या या अटीतटीच्या गोलंदाजीच्या वेळी. सागर हा आनंदाचं क्रिकेटला खूप काही सांगून जातोय जो आज कौशल मोरेंच्या चेहऱ्यावरती आपण पाहिलाय. कारण 34 धावांवरती रोखलाय माइर स्पोर्ट या पण तगड्या रुपेश संघाला. पारकरनं अतिशय मोक्याच्या क्षणी कौशल मोरेला आमंत्रित केलं आणि चौथं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकात केवळ एक धाव आणि तो पण संघ कोणता आहे? माहिर माहिर स्पोर्ट. स्पोर्ट तगडा संघ सागर. जिथं नक्कीच, सुजल नक्कीच. मोरे सारखा फलंदाज आहे की तो आनंद 48 आपण धावा एका पाहतोय इनिंग कौशल मध्ये मोरे काढतो. यांच्या चेहऱ्यावरती सागर. नक्कीच आणि नक्कीच क्या बात आहे कौशल. पहिल्या इनिंग नंतर जरा या इकडे आपण मीटिंग करूया लगेचच. नक्कीच कारण नक्कीच सागर. पहिली इनिंग झाली आणि पहिल्या इनिंग नंतर कौशलकडे जर विचार केला गेला तर नक्कीच 6 इंचानं छाती वाढली असणार यात काय शंका नाही. शेवटचं आक्रमक असं षटक होतं आणि त्या षटकामध्ये आपण केवळ एक धाव देत 3 गडी बाद केलाय. काय मत आहे? सागर निश्चितच गेल्या वर्षानंतर आता ह्या DPL मध्ये बॉलिंग करतोय आणि त्याच्यासाठीच प्रकाश नागवेकर, मी असेल, रुपये असेल, यांची आमची खटपट ह्याच्यासाठीच असेल की वर्षानंतर का होईना की आम्हाला थोडंसं कुठेतरी खेळण्यासाठी ॲडव्हान्टेज मिळावा. आणि मला वाटतं रुपयानं मला शेवटची ओव्हर दिली. निश्चितच त्या संधीचं मी सोनं केलंय. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद कौशल. सामना विजयी होणं हा देखील महत्वाचा विषय आहे आणि विजयी पथापर्यंत आता घेऊन जातील कारण गाडी पेटलेली आहे. कारण नक्कीच, शेवटचा नक्कीच आजचा सागर. सामना आहे आणि उद्या होणारे 2 सामने देखील पंकस्मृती संघासाठी महत्वाचे ठरतील. परंतु आता सालामीला जोडी येते प्रशांत केळकर आणि सुदेश पाटील यांच्यावर देखील या सामन्याची धुरा असणार आहे. यस सागर. 35 धावांचं आव्हान पेलण्यासाठी पंकस्मृती संघाकडून प्रशांतजी केळकर आणि सुदेश पाटील म्हणजे पिंट्या पाटील मोठं नाव आपण पाहतोय. या 35 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना काय प्लॅनिंग असणार आहे पंकस्मृती संघाची? मला वाटते सामना पंकस्मृती संघ 99% जिंकल्यास जमा आहे. कारण नक्कीच, ज्या पद्धतीची नक्कीच गोलंदाजी ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. परंतु आता सुदेश पाटीलला उभं राहणं गरजेचं आहे. नक्कीच 35 सागर. धावांचं आव्हान. काय कौशल मोरे यांची आपण गोलंदाजी पाहिली होती या अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसातील आणि स्वप्नील पहिल्या सांगायची inningच्या. गोष्ट म्हणजे काय कोणताही वाईट बॉल नाहीये. अवांतर नक्कीच, चेंडू नक्कीच. टाकला सुंदर नाहीये. गोलंदाजी वाईट सागर. बॉल नाही किंवा नो बॉल नाही. एकही अतिशय नियंत्रित अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाहीतर इतर मी गोलंदाज बघतो एखादा वाईट एखादा नो बॉल हा पडत असतो. परंतु कौशल मोरे गेल्या वर्षीच्या गोलंदाजीनंतर आता पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय आणि खरंच ऐन मोकाच्या क्षणी माहिर स्पोर्ट्स संघासारखा तगडा संघ त्याला शरणागती पत्करावी लागते. पाहूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. नक्कीच पहिलं सागर. षटक घेऊन मला वाटते सुजल मोरे सज्ज होईल. स्ट्राईकला असेल सुदेश पाटील, नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत केळकर. शिवाजी पार्कचा बादशाह. नक्कीच नक्कीच सागर. शिवाजी पार्कच्या बादशाह संबोधला जाणारा असा तगडा फलंदाज पंकस्मृती संघाचा प्रशांतजी केळकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा म्हणजे काय प्लॅनिंग असणार आहे दोन्ही खेळाडूंची आपण थोड्याच वेळात या इनिंगच्या प्रारंभानंतर पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं असणार आहे. 2च क्षेत्ररक्षक सीमा रेषेजवळ असणार आहेत. सुदेश पाटीलला विचार करावा लागेल की लॉंग ऑन आणि लॉंग मिड विकेट 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत. पाहूया सुजल मोरेचा पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय आणि रन घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. रनआउटची संधी अपील केली जाते पण नॉट आउट. बाद होतोय. बाद होतोय. काही गरज नव्हती इथे धावायची आणि प्रशांत केळकर हताश निराश होऊन तंबूत परततोय. कारण मला वाटलं होतं प्रशांतवरती मी डाव लावला होता कारण सिंगल डबल धावा जर कोण घेऊ शकतो तर प्रशांत केळकर घेऊ शकतो. पण इथं मात्र खूप निराशा केली. चेंडू हलक्या हाताने डिफेन्स केला होता आणि कोणती धाव इथे मिळणार नव्हती. पण प्रशांतनं नॉन स्ट्राईक एंड सोडला आणि इथं मात्र महत्वाची विकेट गमावावी नक्कीच लागते. सागर. थोडीशी
म्हणावी लागेल मिसअंडरस्टँडिंग म्हणावी लागेल ही दोन्ही आता मॅन फ्रॉम डोंबिवली येस विरेश मोरे डोंबिवलीचा किंग इथं येतोय विरेश मोरे, ज्यांना आहे नेक्याच्या क्षणी अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये आपल्याला सामना एक हाती जिंकून दिला असा हा विरेश मोरे इथं मैदानात दाखल होतोय. पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो सुजल. आहा मोठा फटका क्या आणि बात है, क्या बात है. Yes. लागला वाघ लागला आता म्हणायला हरकत नाहीये. सुदेश पाटीलच्या बॅट मधून निघतोय ताबडतोड असा हा षटकार. आणि या षटकारानंतर आपण पाहतोय धावसंख्या ओपन झालेली ती आपल्याला पाहायला मिळते. आपलं वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं ओपन होत आहे. पंकजमती संघाचं सुदेश पाटील याच्या बॅट मधून आपण पाहिला लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. पुन्हा एकदा सुजल मोरे तयार, मुन्ना मोरे तयार आणि आता मात्र फायनलच्या दिशेने कट केलाय चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. एक धाव मिळते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार का? येस. आणि दोन यशस्वीरित्या धावा दोन्ही बॅटरच्या मदतीने ते पूर्ण केल्या जात आहे. धावसंख्या होते एक गडी बाद 8 धावा. मुन्ना मोरे पहिल्या षटक माईलस्टोन संघाकडून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती धावचित्त होऊन प्रशांतजी केळकर तंबूत परतले होते. त्यांची जागा घेण्यासाठी विरेश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा पिंट्या पाटील तयार असणार आहे आणि आता मात्र सुंदर चेंडू आहे मुन्ना याचा. कारण एक वेगळा असा गेम प्लॅन म्हणावं लागेल मुन्ना याचा आपण पाहतोय. कारण सुदेश पाटील एक मोठं नाव म्हणावं लागेल क्रिकेट मधील आणि अशा फलंदाजाला जर लवकर माघारी परतलो तर सामना नक्कीच जिंकू शकतो आपल्या बाजूने. याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच मुन्ना मोरे याची. दरम्यान पुन्हा एकदा मुन्ना तयार सुदेशसाठी आणि हा सुंदर फटका मोठा फटका म्हणावा लागेल सुदेश पाटील पिंट्या पाटीलच्या बॅट मधून. थेट मनोज पागदेच्या हॉटेलमध्ये जाऊन हा चेंडू Yes, पडलाय. yes, नक्कीच. अतिशय निवांत आक्रमक किनारामध्ये शैलीमध्ये जातोय. आक्रमण करताना खऱ्या अर्थानं पंकज 11 पंकज स्मृती संघ म्हणजे सिनियर 11 आता संध्याकाळी त्यांची गाडी जी काही गरम झाली ती काय थांबायची नाव घेत नाही सागर. कारण याचसाठी केला होता 8 तास आणि सुदेश पाटील याची ती फलंदाजी पोरांवर हल्ला आपण, केला जातोय. पाहतोय. आपला क्रिकेटचा अनुभव माझं नाव का मोठं आहे हे दाखवून देतोय आज ढोकमले प्रीमियर लीग मध्ये. पिंट्या पाटील आपल्या ढोकमल्यातील रहिवाशांनी या क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळणार का सुदेशाच्या बॅट मधून. परंतु चेंडू जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि एक धाव मिळते संघाला. एक धाव मिळते ती पिंट्याला आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15 धावा. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे मुन्ना मोरे याचं आणि 15 अशी धावसंख्या झालेली आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 18 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. विरेश मोरे आणि सुदेश पाटील अशी ही जोडी पंकज स्मृती संघाची आपण पाहतोय. दुसरीकडे बघितलं असता आता हा सामना खिशामध्ये आहे पंकज स्मृती संघाच्या. कारण 18 चेंडूत 20 धावा म्हणजे रन टू बॉल टू रन अशी सिच्युएशन आहे आणि अशा सामना गमावणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारल्यासारखं होईल. परंतु नक्कीच सामना जिंकण्याचा पूर्णपणे इरादा इथं पंकज स्मृती संघाचा दिसतोय. कारण आताचा जर सामना जिंकला तर उद्याचे लीगचे अजूनही 2 सामने बाकी आहेत. ते जर जिंकले तर नक्कीच नॉकआउट स्टेजमध्ये आपल्याला पोहोचता येऊ शकतं. क्वालिफायर 1 साठी क्वालिफाय करण्याची नामी संधी. नक्कीच सागर. विराज आपल्या बॉलिंग मार्फत तयार सामना करणार आहे. विरेश आणि काय सुंदर वाह. कट केलाय चेंडू. चांगला चेंडू. एक धाव मिळते विरेशला, एक धाव मिळते ती पंकज स्मृती संघाला. आणि पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला होता तो म्हणजेच सुदेश पाटील याने 2 अप्रतिम फटके मोठे फटके आपण पाहिल्याच्या बॅट मधून आणि मंत्रमुग्ध केलं होतं या क्रिकेट रसिकांना. पुन्हा एकदा या बॉलिंग मार्फत तयार असणार आहे विराज. सुंदर गोलंदाजी कमबॅक चेंडू म्हणावं लागेल विराजाचा. कारण एक नौका असा गोलंदाज म्हणावं लागेल स्माइट स्पोर्ट्स संघाचा तो म्हणजेच विराज. आपला अनुभव थोडासा का होईना पण एक अनुभव पणा लावताना पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. आणि आता मात्र लाफ्टर फटका झेल होणार काय आणि अप्रतिम झेल वेदांत मोरे याचा आणि पिंट्या पाटील याची खेळी संपुष्टात येते. मोठा धक्का म्हणावा लागेल तो म्हणजेच पंकज स्मृती संघाला. कारण
खरोखर सुंदर चेंडू होता विराजात आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ आपण पाहिलं वेदांत मोरे याचा आणि पिंट्या पाटील सारख्या मोठ्या खेळाडूला माघारी परतण्यात यश संपादन केलंय विराज याने आपल्या संघासाठी. आणि आता मात्र नवीन फलंदाज स्वप्नील पडाल म्हणजेच पिंट्या पडाल आपल्याला पाहायला मिळतो आणि मोक्याच्या क्षणी काय मारलेला हा झेल फटका पकडलाय पिंट्याचा वेदांत मोरेनं. फसला. काय झेल टिपला इथं वेदांत मोरेनं. झेल टिपल्यानंतर मला वाटतं मॅच तर टिपली नाही ना. हा प्रयत्न नक्कीच करावा लागेल की मॅच जिंकावी लागेल पंकज मोदी संघाला. कारण अप्रतिम असा फटका होता पंट्याच्या बॅट मधून निघाला, पण तितकाच चांगला झेल म्हणावा लागेल वेदांत मोरेचा. पाहूया पुन्हा एकदा चिंट्या क्षेत्ररक्षणात बदल करतोय. डावखुरा फलंदाज स्वप्नील पडाळ आलाय, ज्यानं काळबादेवीचे पिचेस असेल, खारभूमी असेल, अतिशय एक आक्रमक शैलीच्या फलंदाजीनं त्यानं आपल्या नावावर केली होती. पुन्हा एकदा इथे विराज सनगरे तयार होतोय. काय सुंदर फटका आहे, क्या अप्रतिम बात आहे. फटका आहे. पिंट्याच्या बॅट मधून निघतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. क्या बात आहे. पिंट्या पडाल्याच्या बॅट मधून लोकांच्या डोक्यावर निघालेला हा फटका आपण पाहिला. पण खऱ्या अर्थानं स्वप्नील इथे विचार केला तर पिंट्या पड्याळ देखील एक दुपारची बीटिंग करून आलाय. आणि सागर इथे एक त्याच्यानंतर बक्षीस खऱ्या आलंय. अर्थानं आक्रमक पिंट्या शैलीमध्ये पडाल फलंदाजी करताना याच्या दिसतोय. बॅट मधून जर एखादा षटकार निघाला तर सुबोध कोहली आणि पिंट्या पवार यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे आपल्याला दाखल झालाय. आणि आता मात्र क्या लागतो बात आहे. फटका आहे. आणि खऱ्या अर्थानं बॅट वरती चेंडू मिडल होताना दिसतोय तो पिंट्या पाड्यालच्या. आणि इथं रनआउट कॉल होता विरेशचाच, परंतु इथं उगाच विकेट फेकली असं वाटतंय. नक्कीच सागर, कारण एक 2 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता विरेश आणि स्वप्नीलचा प्रयत्न फसतोय. 1 धाव मिळते आहे पिंट्याला. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते आहे 21. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतो तो रुपेश पारकर. सॉरी माफ करा, 23 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झाले 23, म्हणजेच विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. रुपेश पारकर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. पाहूया स्वप्नील पडाळनं जर षटकार खेचला तर पिंट्या पवार आणि सुबोध कुळी यांच्याकडनं रोख 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रुपेश पारकर साठी देखील सेम बक्षीस लागू आहे. जर रुपेश पारकरनं षटकार खेचला तर सुबोध कुळी यांच्याकडनं रोख 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सॉरी माफ करा, 22 अशी धावसंख्या झालेली आहे, कारण पिंट्या पडाल्याच्या बॅट मधून तो चौकार निघाला होता, त्यामुळे ते 4च धावा मिळणार आहेत. 22 अशी ही धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती 2 गडी तंबूत परतले दरम्यान हे षटक देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर 22 अशी धावसंख्या झालेली आपण पाहतोय. 2 गडी म्हणजेच पिंट्या पाटील आणि विरेश मोरे तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर रुपेशजी पारकर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. चांगला चेंडू, विजयासाठी केवळ 13 धावांची गरज. 11 चेंडू 13 धावा. वैभव पुन्हा एकदा कट घेऊन गेला चेंडू एका धावीसाठी डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जाताना 1 धाव मिळते ती म्हणजेच पंकज स्मृती संघाला. धावसंख्या होते 23 धावा, 2 गडी बाद 23 धावा. जर चेंडू पिंट्या आणि पडांच्या बॅट विजयासाठी- मधून जर षटकार निघाला तर सुबोध कुळे 500 रुपये, पिंट्या पवार 500 रुपये इथे आपल्याला जमा झालेले पाहायला मिळत आहेत. वैभव तयार असणार आहे पिंट्यासाठी आणि सुंदर फटका लेग साइड चेंडू कट केलाय. पाहूया एक धाव मिळते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार का, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेश कोलके याच्याकडून आपण पाहतोय. आणि 1 धाव मिळते ती पंकज स्मृती संघाला, 1 धाव मिळते पिंट्याला. धावसंख्या होते 24 धावा, 2 गडी बाद 24 धावा. तिसरं महत्वाचं षटक घेऊन
रुपेश पारकरने देखील षटकार खेचला तर सुबोध कुळी यांच्याकडनं रोख 500 रुपयाचं बक्षीस आहे. सुबोध ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी षटकार मारणं तर रोख 500 रुपयाचं बक्षीस पिंट्या पवार आणि सुबोध कुळी यांच्याकडून. 11 धावांची गरज आहे आणि मला वाटतंय 9 चेंडू शिल्लक आहेत. आणि हा काय देखील सुंदर चांगला फटका आहे. चेंडू. 1 धाव इथे मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते 25. 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. काय स्वप्नील पड्याळ आपल्या संघासाठी हा सामना विजयी करून देतोय का हे पाहण्यासारखं असणार आहे. क्या बात है. स्वप्नील पड्याळ पुन्हा एकदा आपल्या लय मध्ये फलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच स्वप्नील पड्याळ इथं धावताना प्रयत्न करताना दिसतोय. पाहूया 7 चेंडू शिल्लक आहेत. काय फटका आहे रुपेश मस्त पारकरच्या फटका, बॅटमधून. परंतु वेदांत मोरे चिकटलेला आहे तिकडे आणि झेल काय सोडत नाही आहे आणि गाडी बाद होतोय. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा म्हणजे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 9 धावा काढणं गरजेचं राहणार आहे. या षटकामध्ये वैभव याने 4 धावा खर्ची केल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात महत्वाची कामगिरी आपल्या संघासाठी पार पडली आहे. आणि आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. सागरच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय कारण अंतिम सत्राकडे आजच्या या पहिल्या दिवसातील या लीगच्या पहिल्या दिवसातील सामना झुकलेला आपण पाहतोय आणि अंतिम 6 चेंडू घेऊन येतोय सागर आपल्या संघासाठी. 6 चेंडू 9 धावा. मला वाटते स्वप्नील मी तर डाव लागला पंकजस्मृती संघावरती. नक्कीच सामना पंकजस्मृती संघ जिंकेल. पाहूया सागर सज्ज होतोय पिंट्यासाठी. पिंट्या 1 धाव तर निश्चितच मिळणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धाव मिळते. एका धावेची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 27. 5 चेंडू 8 धावा. नक्की सुशील मोरे स्ट्राइक वरती येतोय. 5 चेंडू 8 धाव्या. 8 धाव्या मित्रांनो तुम्हाला कंपल्सरी बनवाव्यात लागतील. सुशील मोरे याच्या बॅट मधून ते 2 मोठे फटके आपण पाहणार का या 8 धावांसाठी. आणि सुशील कडनं एका षटकाराची अपेक्षा नक्कीच आहे. 1 षटकार या सामन्याचं समीकरण पूर्णपणे विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. परंतु एका षटकाराची नक्कीच आवश्यकता आहे. पण स्वर्लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑन मिड विकेट आणि मिड ऑफच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहे. डॉट चेंडू सामन्याचं समीकरण बदलेल. 1 चेंडू 4 चेंडू अजूनही बाकी आहे. 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सुशील मोरे काय करतोय हे पाहण्यासारखं राहणार आहे. आणि हा देखील चेंडू जातोय एका धावेसाठी. केवळ तिथे जाऊन काहीच फरक पडणार नाही. एका धावेनं काही फरक पडणार नाहीये. धावसंख्या होते 28. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. 1 मोठा फटका पाहिजे समोरच्या दिशेनं तर नक्कीच सामना विजयी ठरू शकतो. 3 चेंडू म्हणजे याच चेंडूवरती प्रहार करावा लागणार आहे इथं. अतिशय चांगली अशी गोलंदाजी सागर बोरकर काढून केली जाते. आणि हा चेंडू येतोय. काय
आय शपथ, आणि हा बाद. सन्नाटा पाहायला मिळतोय. शुभम सावंत हा झेल टिपलाय. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. पुन्हा एकदा सागर तयार असणार आहे विनायकसाठी. सुंदर फटका पाहू, 1 रन्स मिळणार काय? आणि बाद होऊन तंबूत परततोय. हाती पदरी निराशा पाहायला मिळते. जर प्रकाश नागवेकर ज्या पद्धतीनं विचार करत होते की एकतरी सामना आम्ही विजयी होऊ, परंतु पदरी निराशा पाहायला मिळते इथं. अतिशय चांगला झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये शेवटी पराभव स्वीकारावा लागतोय. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. तेजस मोरेने जर षटकार मारला तर प्रकाश नागवेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, 5000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जर तेजस मोरेने षटकार खेचला तर प्रकाश नागवेकर यांच्याकडून रोख 5000 रुपयाचं बक्षीस. आणि इथं विजय झालाय माहीर स्पोर्ट्स. अतिशय झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला आणि विजयी झालाय तो माहीर स्पोर्ट्स. आणि सलग तिसरा सामना पराभूत होऊन पदरी निराशा पाडून घेतली ती पंकज स्मृती संघानं. विजय झाल्या संघाचे दरम्यान- खूप खूप अभिनंदन. दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ इथं समाप्त होतोय. उद्या होणारे सामने सकाळ